चला 4 ओव्हरची मॅच आहे आणि फास्ट खेळायचे. टीम कोलशेत 11 कोलशेत संघ. चला 4 ओव्हरची मॅच आहे. चला कोलशेत संघ वेग घेऊ नका. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत. श्रीकृष्ण 11 कोलशेत वेग घेऊ नका, थोडं फास्ट खेळायचंय. श्रीकृष्ण 11 कोलशेत संघ तुमचा 12th मॅन. पहिला बॉल पडण्याआधी तुमचा राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सलामीची जोडी आपण पाहत आहे. उमेश सिंग सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल अक्षय पाटीलचा पहिला बॉल. पहिला बॉल अलॉंग द ग्रास ऑन साइडला बॉल चाललाय. एका रन संकेत 11 गावदेवी झुगाव या टीमचं खातं ओपन होतोय. संकेतचं त्याच्याबरोबर फलंदाज उमेश सिंगचं खातं ओपन होतोय. एका रनच्या बरोबर 4 ओव्हरचा हा महत्वपूर्ण सामना आपण पाहत आहे. संकेत 11 जुगाव साठी व्हेरी इम्पॉर्टंट बॉल आपण पाहत आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल. इथे पाहू शकाल ऋतांशूच्या बाट मधून धमाका. वॉटर शॉट लॉग ऑफ ला क्लिअर केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतांशू पाटीलच्या बाट मधून धमाका आलाय. जुगावाचा ब्रँड दाखवणारा हा फटका आपण पाहत आहे. वॉटर शॉट टायमिंग प्रॉपर. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावेने टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आपण पाहत आहे. इथे चांगला बॉल आहे, चांगलं प्रात्यक्षिक. टिट फॉर टॅट हे चांगलं प्रत्युत्तर आपण पाहत आहे. पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची इथे सांगता होती. इथे रन मिळणार नाही. डॉट बॉलची यावेळेला सांगता होती. 7 धावा धावफलकावरती. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण कव्हरला चाललाय. एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 8 या आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. ऋतांशू पाटील बॅटिंग करतोय. 8 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु बॉल चाललाय कव्हरला. 1 रन पूर्ण होते. एका रनला दुसऱ्या रन मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश मिळालाय. एकच मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे. एकेरी दुहेरीला महत्व दिले जाते. एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या 9च्या घरामध्ये. शेवटचा बॉल. 9 धावा. चांगली गोलंदाजी होती. अक्षय पाटील 1 षटकार खाल्ल्यानंतर देखील चांगलं कमबॅक केलाय. इथे वेगवान बॉल. भन्नाट वेग धारण केलाय. ऋतांशू पाटीलला बीट करून विकेट किपरच्या मागे बॉल केलाय. रन मिळणार नाही. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 9 धावा. संकेत 11 जुगाव बॅटिंग करत असताना
पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपले. टीमची धावसंख्या 9च्या घरामध्ये. 4 ओव्हरचा हा सामना आपण पाहत आहे. 9 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. आपण पाहू शकाल सुरुवातीचे 8 संघ ज्यावेळेला खेळले त्याच्यामध्ये RFC गोठवली हा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय आणि श्रीकृष्ण दिवा हा संघ देखील ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश केलाय. आता 4 संघ अजून खेळण्याचे बाकी आहेत. त्याच्यामध्ये गावदेवी झुगाव आणि कोलशेत 11 कोलशेत हा सामना सध्या सुरू आहे. ओव्हर नंबर 2 विशाल आलाय. विशालचा पहिला बॉल उडवलाय परंतु फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर ओ माय गॉड कॅच ड्रॉप होते. एकच रन मिळेल. झेल धरतीला धार होते. एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10च्या घरामध्ये 10 धावा. ओव्हर नंबर 2 आपण पाहताय अंपायर चषक 2025 पंचांच्या मानाची आणि पंचांच्या सन्मानाची जुगावाच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कव्हरला बॉल पुन्हा एक रन कंप्लीट होते. 1 रन पूर्ण होते. एका रनवर समाधान मानावं लागेल. मराठीमध्ये एक म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडानगरीमध्ये आपण पाहताय. एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 11 या आकड्यावरती 11 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे फटका चांगला आहे. यावेळेला टायमिंग प्रॉपर जुळले परंतु बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. झेल पकडली परंतु पाय सीमारेषेच्या वरती. त्यामुळे अंपायरचं सिग्नल येलो आलाय. हा षटकार. सहा धावेच्या जोरावरती टीमची धावसंख्या 17 धावा. आक्रमण केलाय. चांगली बॅटिंगचं प्रात्यक्षिकरण आपण पाहताय. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आता चांगलं कमबॅक. झेल निसटल्यानंतर चांगली प्रत्युत्तर आपण पाहताय. बॉलर तयार. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक हात निसटलाय परंतु बॉलच्या खाली फिल्डर आहे. आता चुकी होणार नाही. यावेळी टिपले झेल आणि संपले. उमेश सिंग सखी फलंदाज बाद. सतरा धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती मंथन पाटील आलाय बॅटिंग करण्यासाठी. इथे चांगला बॉल. धीम्या गतीचा बॉल. काटा बदलणारा मंथन पाटीलला गतीने बीट केलाय. चांगल्या बॉलची सांगता होते. चेंज ऑफ पेस. स्विंग अँड मिस. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 17. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. षटक संपले. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संकेत 11 गावदेवी झुगाव 1 विकेटचं नुकसान झाले. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 17 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा. गावदेवी 11 कोलशेत टीम श्रीकृष्ण 11 कोलशेत सध्या चांगली गोलंदाजी होते. ओव्हर नंबर 3 मध्ये परिवर्तन झालंय. गौरव आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. गौरवच्या खांद्यावरती ओव्हर नंबर 3 मध्ये ही जबाबदारी सोपवली जाते. गौरव आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. गौरवचा पहिला बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली होते. 2 रनचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा वेगाने कन्वर्ट होत आहेत.
2 धावा मिळत आहे परंतु पंच चेक करायचंय का अंपायर? येस यस पंच नो बॉल आहे. येस हा नो बॉल घोषित केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातो आणि तुमचा 12th मॅन इथे उपस्थित आहे श्रीकृष्ण 11 कोलशे टीम. त्यामुळे हा नो बॉल आहे. बॉल भरपूर थोडा बाहेर गेलाय. नो बॉल ची सांगता होती. नो बॉल बरोबर या 3 धावा मिळत आहे. 3 धावाने टीमची धावसंख्या 20. फ्री हिटची संधी आहे. 20 धावा धावफलकावरती आणि फ्री हिटची संधी आहे. उघड्या डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. बॉलर तयार. फ्री हिटची संधी आहे. त्या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅच पकडली. 1 रन पूर्ण होते. 2 धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवेल का? परंतु 2च धाव्यावरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. 2 धावाने टीमची धावसंख्या 22. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. टीमची धावसंख्या 22च्या घरामध्ये. इथे चांगला बॉल वेगवान बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. ऋतांशु पाटीलला थांबवलाय. आणखीन एक चांगला बॉल. रन मिळणार नाही. बावीस धावा धावफलकावरती आक्रमण करावं लागेल. इथे शॉर्ट बॉल होता परंतु पंच वळतायत की व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल बरोबर एक टाकी मात्र गोलंदाजाला देण्यात येते. एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. याच्यानंतरची आणखीन एक पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. अशोक कुमार 11 तुर्बे त्याच्याबरोबर ऐरोली कोलिवाडा टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन अशोक कुमार 11 तुर्बे आणि ऐरोली कोलिवाडा संघ या टॉस साठी. इथे शॉर्ट बॉल आहे. हुक करायचंय परंतु या बॉल वरती धावा मिळत आहे. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. मिड विकेटला बॉलला क्लिअर केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावाने टीमची धावसंख्या 26 धावा. अशोक कुमार 11 तुर्बे आणि ऐरोली कोलिवाडा टीम. माफ करा आमचे 27 धावा झालेले आहेत. 27 ऑन दी बोर्ड. इथे शॉर्ट बॉल आहे. मोठा फटका मारायचा आहे परंतु फटका फसलाय. त्या खाली फिल्डर चांगलं कलेक्शन. कॅच पकडली. ऋतांशुला परतावं लागेल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. सत्तावीस धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न चालवलाय. दोन धावा पूर्ण होत आहे. 2 धावाने टीमची धावसंख्या 29 धावा स्कोर कार्ड वरती आहे. आणि शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. चला अशोक कुमार 11 तुर्बे ऐरोली कोलिवाडा टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करायचे.
दोन्ही टीमचे कॅप्टन अशोक कुमार 11 तुर्बे आणि ऐरोली कोलिवाडा टीम. शेवटचा बॉल, बॉलर तयार. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चालला. 1 रन पूर्ण. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 30. चला मनोज चव्हाण या टॉस साठी अशोक कुमार 11 तुर्बे संघ ऐरोली कोलिवाडा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. अशोक कुमार 11 तुर्बे टीम आवाज पोहोचत असेल तर या. कौशल पाटील मन फ्रॉम तुर्बे. चला कौशल पाटील, रवी म्हात्रे या टॉस साठी. ओव्हर नंबर 4 मध्ये मयूर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केलेले आहे समांतर. हेमंत पाटीलचा इशारा येतोय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलला एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. अशोक कुमार 11 तुर्बे टीम. रवी म्हात्रे हा तुम्हाला माझा शेवटचा कॉल आहे. कौशल पाटील आवाज पोहोचत असेल तर या टॉस साठी. अन्यथा पॅनलाइज केले जाणार. पॅनल्टीज तुम्हाला सामोरे जावे लागेल. अशोक कुमार 11 तुर्बे संघ, रवी म्हात्रे, कौशल पाटील. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण होते. शरीरावरती बॉल स्पर्श झालाय. 1 रन टीमची धावसंख्या पुढे जाते. बत्तीस धावा टॉस इथे होतोय. शशिकांत तळेगावकर, निशिकांत तळेगावकर नाना यांच्या उपस्थितीमध्ये आमचा टॉस. 2 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय परंतु बॉल चाललाय. 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट होत आहेत. चला अशोक कुमार 11 तुर्बे या टीमने इथे टॉस इथे जिंकलाय. चला निर्णय कळवायचा कौशल पाटील. इथे देखील वेगवान बॉल. 34 धावा धावफलकावरती आहे. 34 ऑन दी बोर्ड. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अखेर मंथन पाटीलच्या बॅटमधून धमाका आलाय. बॉलला क्लिअर केलाय. 6 धावेने टीमची धावसंख्या सपकन मुसंडी मारते. 40च्या घरामध्ये शॉट्स मध्ये आहे वजन. मंथन पाटीलला मिळते अर्धा डझन धावा. 40 धावा धावफलकावरती. आता आक्रमण झालंय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे लेग स्टिक सोडून चाललाय. पंच हेमंत पाटील पुन्हा वळतायत की दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल ने टीमची धावसंख्या 41. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामध्ये. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. पाहता पाहता दोन्ही धावा कन्वर्ट होत आहेत. हे रनिंग बिटवीन द विकेट है. आखो इशारा किया. इक्के को दुक्के में कन्वर्ट किया. ती 43 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका. व्हॉट अ शॉट यार. व्हॉट अ शॉट. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती आणखीन एक धमाका मिस्टर मंथन पाटीलच्या बॅटमधून. अपकमिंग स्टार फ्रॉम झुगाव. येणाऱ्या कालखंडामध्ये या खेळाडूचं नाव नक्की चर्चेमध्ये जाईल. प्रभावित केलाय. कमी वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. अंडरम क्रिकेट, ओपन क्रिकेट भरपूर गाजवलंय आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. व्हॉट अ शॉट यार.
संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम तो सध्या करतोय. बॉलर तयार. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावा मिळत आहे. असं म्हणतात ना मित्रांनो सांडी सर, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. कौशल पाटील, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. काय बॅटिंग सुरू आहे, लाजवाब. मित्रांनो आपण कुठल्या अडचणीमध्ये आहे, सुखापासून दुःखामध्ये, दुःखामध्ये आपल्याला बाहेर कसं पडायचंय, आपल्या टीम बरोबर नेहमी सपोर्ट करत राहा, हे सध्या प्रात्यक्षिक आपण पाहत आहे. इथे पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून चालाय पंच हेमंत पाटील. आणखीन एक व्हाईट बॉल. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. व्हाईट बॉल, दिशा खराब. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहत आहे. व्हाईट बॉलच्या जोरावरती एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्रानं टीमची धावसंख्या पुढे जाते. 52च्या घरामध्ये संकेत 11 गावदेवी सुगाव अडचणीमध्ये होता, अडचणीमधून बाहेर सध्या तरी आलाय. टीमची धावसंख्या 52. इथे मोठा शॉट यार, वाह क्या बात है, ये खिलाड़ी लाजवाब है, वाह क्या बात है. मिस्टर मंथन पाटिल, खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना इक्का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए. मिस्टर कौशल पाटिल, वाह काय बॅटिंग सुरू, लाजवाब. सहा धावाने टीमची धावसंख्या इथे पुढे जाते. धावा झालेत 58 आणि 59 धावाचा पाठलाग करायचा आहे. 58 धावा झालेत. 3 ओव्हर मध्ये फक्त 30 धावा होत्या. त्याच्यानंतर मंथन पाटीलने इम्प्रेस केलाय. अशोक कुमार 11 तुर्बे टीम, तुमचा निर्णय कळवायचाय. नमित पाटील, भूषण पाटील, रवी म्हात्रे, कौशल पाटील, राहुल कांबळे. आणखीन एक बलाढ्यबान सामना आपण पाहणार आहोत. सध्याच्या घडीला भरपूर इन्फॉर्म आहे. दोन्ही टीमने चांगला स्ट्रगल केलाय रबर बॉल क्रिकेट मध्ये. अठ्ठावन्न झालेत. 59 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. चला मंथन पाटील, ऋतांशु पाटील फिल्डिंग लावून घ्या, वेग घेऊ नका. चला दोन्ही बॅटिंग साठी उतरलेले आहेत, त्याच्यामुळे फास्ट खेळायचे विनंती करतोय. 58 धावा झालेल्या आहेत. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 24 बॉल आणि 59 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, धावा काढाव्याच लागतील. वेलकम बॅक. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अंपायर चषक 2025 तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. अंपायर चषक आपण पाहत आहे. ही स्पर्धा याच्यासाठी भरवली जाते. अंपायरचा मान, पंचांचा मान, पंचांचा सन्मान, पंचांचा अभिमान. प्रत्येक खेळाडूंना पंचांचा आदर करता आला पाहिजे. प्रत्येक खेळाडूंना पंचांचा सन्मान करता आला पाहिजे. या स्पर्धेची वैशिष्ट्ये आपण पाहत आहे. 59 धावा बनवायच्या आहेत.
पियुष पाटील आपल्या जर्सीच्या मागे प्रश्नचिन्ह पडलाय. प्रश्नचिन्ह कशाचं पडलाय हे नक्की आम्ही विचारणार आहोत. विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय वैभवजी भोईर यांच्या उपस्थितीमध्ये पियुष पाटील साठी विकेट हॅट्रिकला 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आपल्या टी शर्ट जर्सीच्या मागे प्रश्नचिन्ह पडलाय. प्रश्नचिन्ह बॉलिंगचं पडलंय की बॅटिंगचं पडलंय हे पाहणं फार गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. पहिला बॉल टाकण्यासाठी पियुष पाटील. स्ट्राइक एंडला आहे सागर आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे प्रकाश. सलामीची प्रतिकेश. सलामीची जोडी. पहिला बॉल पियुष पाटील ऑन अ मार्क. 59 धाबांचा पाठलाग करायचा आहे. गौतम पाटील साठी प्रत्येक कॅचला 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला बॉल खोला टाकलाय पियुष पाटीलचा यॉर्कर. परफेक्ट खोलवर टप्पा इनटू द ब्लॉक होल. चांगला बॉल. 59 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉल वरती रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होते. 59 धाबा बनवायच्या आहेत. प्रतिकेश थोडस बाजूने पळा. एकच रन मिळते. पहिल्या बॉल वरती बीट केलाय. अजूनही एकही रन आली नाहीये. खातं देखील उघडलं नाहीये. बॉलर तयार. इथे शॉर्ट बॉल आहे. मोठा शॉट. शॉर्ट बॉल वरती शॉर्ट आर्म पुल हुक केलाय. 6 धावा बुक केलाय. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 6. आलाय षटकार. यावी आक्रमण केलाय. रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल असो मित्रांनो, नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. म्हणूनच म्हणतात ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असणं फार गरजेचं आहे माझ्या मित्रा. व्हॉट अ शॉट यार. टायमिंग प्रॉपर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रबर बॉल मध्ये प्रत्येक फलंदाज येतो आक्रमणच करण्याचा प्रयत्न करतो. बॅट फक्त मिडल करायची असते. फटका चांगला. टायमिंग प्रॉपर. 6 धाव्याने खातं ओपन होतोय. 59 धाबांचा पाठलाग इथे करायचाय. इथे आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास. बॉल चालला ऑन साइडला. 1 रन पूर्ण. एका धावाने टीमची धावसंख्या 7. 7 धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या सुरू आहे. 59 धावा इथे बनवायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल हेही पाहणं आवश्यक राहणार. याच्यानंतरची अजून एक बिग फाईट आपण पाहणार आहोत. एका बाजूला अशोक कुमार 11 तुर्बे तर एका बाजूला ऐरोली कोलीवाडा सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये आहे. इथे फुल टॉस आहे. फुल टॉसला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मंथन पाटील त्या खाली. चुकी होणार नाही. व्हॉट अ जजमेंट. एका भावाने बॉल टाकलाय. एका भावाने झेल टिपलाय. हे कॉम्बिनेशन आपण पाहत आहे. फलंदाज बाद. विकेटचं बदन. आमच्या बरोबर आमचे मित्र तुषार मुठे यांच्याकडूनही सांगण्यात येते की विकेट हॅट्रिकला 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ही अनाउन्समेंट तुम्ही पुन्हा एकदा करा अशी सांगता त्यांच्याकडून होते. पियुष पाटील साठी विकेट हॅट्रिकला 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अशी माहिती आमच्या बरोबर तुषार मुठे हे सध्या जुडले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. इनाईट नंबर 3 मध्ये. इथे शॉट अप. व्हॉट अ शॉट यार. चुकीला अजिबात माफी नाही आहे. फुल टॉस होता. फुल टोल भरावा लागेल. क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे मित्रांनो. चुकी झाली त्या चुकीचं भूदंड भरावा लागेल. बॉल सीमा पार. अक्षय पाटील आल्या पावली आक्रमण सुरू आहे. 6 धावेने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते.
13च्या घरामध्ये 13 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 59 धावाचं लक्ष आहे. आणखीन एक चांगला बॉल अलॉंग द ग्रास चाललाय. मंथन पाटील त्या खाली. ओ माय गॉड, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4 4 4. आलाय चौकार. पहिलं षटक इथे संपले. टीमची धावसंख्या 17 वरती. 1 विकेटचं नुकसान. श्रीकृष्ण 11 कोलशेत. चला कुमार 11 तुर्पे टीम. नमित तुमचा निर्णय कळवायचा आहे. निर्णय अजून अंमलबजावणी झाली. बॅटिंग करायची. यस. बॉलिंग फिल्डिंग. कॅच पकडायचंय का कौशल पाटील? तर कुमार 11 तुर्बे टीम रवी म्हात्रेसाठी आमच्या व्यासपीठावरती जर नाही आले तर पॅनलाइज केलं जाणार अशी माहिती आम्हाला मिळते. आमचे आयोजक मित्र यतीन भोईर यांच्या माध्यमातून. रवी म्हात्रे चला जाऊया सरळ मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलंय मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये पियुष पाटीलनं धावा खर्च केल्या 17. 59 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा परिवर्तन झालंय. हिमांशु पाटील आलेले आहेत सेकंड ओव्हर मध्ये. गेले कित्येक वर्ष जुगाव टीमच्या बरोबर खेळत राहिलेले आहेत. आपण पाहू शकाल ओव्हर नंबर 2 मध्ये आले. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल. पुल पॉवरफुल. पुल ब्युटिफुल. पुल इज अ सक्सेसफुल. बॉल सीमा पार. हिमांशु पाटीलने जर 3 बॉल सलगचे निर्धाव जर टाकले तर लफडा चषक यांच्याकडून 3,333 रुपये. तेवीस धावा धाव फलकावरती. हवाई सफर आपण पाहत आहे. आक्रमण सुरू झाले. कमबॅक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. हिमांशु पाटील. आणखीन एक चांगला बॉल यावी. बॉल हवेमध्ये गेलाय. कव्हरला बॉल चाललाय. 1 रन पूर्ण होते. दुसरे धावेचा कॉल दिलाय. परंतु पाहू शकाल काय घडलंय. ओ माय गॉड, अति घाई संकटामध्ये नाही. आणखीन एक विकेट. अति घाई संकटामध्ये नाही. फलंदाज बाद. त्याचबरोबर ऐरोली कोलीवाडा टीमचे एक पाठीचा कणा. खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमला यंगस्टर खेळाडूंना घडवण्यामागे यशाचा वाटा ज्यांचा राहिलाय असे सूर्यकांत मडवी बालादादा यांचे आगमन झाले आणि त्यांचे आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आहे. एक गेला रविवार होता. गेल्या रविवारी 3 जागेवरती फायनल मध्ये प्रवेश केला होता हा संघ ऐरोली कोलीवाडा. मनोज चव्हाण वरती हा प्रश्न पडला होता की फायनल कुठे खेळायची. धारावी क्रीडानगरी मध्ये खेळायचंय, ऐरोली मध्ये खेळायचंय की जू गावामध्ये ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केला होता हा प्रश्न नक्की पडला होता. बॉलर तयार. इथे शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला हुक केलाय. ओ माय गॉड, शॉर्ट आर्म पुल. आणखीन एक ब्युटिफुल डिलाइटफुल. बॉल सीमा पार. आक्रमण सुरू झाले. हल्ला बॉल केलाय. 6 धावेच्या जोरावरती टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 30. आता सामन्यामध्ये चुरस. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. सागर नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. हल्ला बोल केलाय.
इथे एक रन पूर्ण होते अलॉंग द ग्रास. एक रन पूर्ण. दुसरे धावेचा कॉल दिलाय. एकावरच समाधान मानावं लागेल. एका रनच्या जोरावरती सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 31-59 धावाचं लक्ष्य आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती आहे. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सामना गरम झालाय. अति तटीचा झालाय. चुरस झालीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 31 धावा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल आहे. त्याखाली फिल्डर. इथे चुकी होणार नाहीये. टिपलाय शेल. फलंदाज आल्या पावली परतीचा प्रवास. तू चल में आया. फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे. 31 धावा. जर या बॉल वरती विकेट मिळाली हिमांशु पाटीलला तर सागर पाटील कडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या बॉल वरती जर विकेट मिळाली तर सागर पाटील कडून 2000. बॉलर तयार. इथे वॉटा बॉल यार खोलात टाकलाय इनटू द ब्लॉक होल. आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर केलाय. ब्रह्मास्त्र खोलात टाकलाय. रन मिळला नाही. षटक संपले. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या श्रीकृष्ण 11 कोलशे संघ जाऊन पोहोचला 31च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 12 बॉल तुम्हाला धावा करायच्या आहेत. 28 12 बॉल धावा बनवायच्या 28. रिक्वायर रन रेट धावा प्रत्येक ओव्हर मध्ये 14 धावाची सरासरी. 12 बॉल 28 धावा करायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल मी राहुल राठोड तुमच्या बरोबर जोडून राहतोय. बारा बॉल 28 धावा. त्याचबरोबर तुर्भे गावाचे 30+ क्रिकेटर बालादादा यांचंही आगमन झाले आणि त्यांचंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सामना जिंकण्यासाठी 12 बॉल 28 धावा करायच्या आहेत. ओव्हर नंबर 3 मंथन पाटील आलाय. मंथन पाटीलचा पहिला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. क्या बात आहे. मी हार मानणार नाही. सागर म्हणतोय मी सहज गुडघा टेकणार नाही. मी हार मानणारा नाही. हे प्रात्यक्षिक आपण पाहताय. आता 11 मध्ये करायचं आहे 22. 11 बॉल धावा करायच्या 22. सागरची जर विकेट घेतली संकेत 11 गावदेवी सुगाव कमबॅक करू शकतो. इथे फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड. डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळत आहे 4. यस कौशल पाटील 100 रुपयाचं कॅश प्राइज माझ्यासाठी आलाय का? चौकार आलाय. फटका ला जवाब. बॉलर तयार. इथे शॉर्ट बॉल आहे. आणखीन एक धमाका. यावी लांब गेलाय. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाका. सत्तेचाळीस झालेत. 9 मध्ये करायच्या 12. परंतु सागर वैयक्तिक बॅटिंग करतोय. एका हाती किल्ला लढलाय. 10 बॉल मध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स.
अशोक कुमार 11 दुर्बे टीम. रवी म्हात्रे जर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले नाही तर तुमच्यावरती पॅनलाइज केले जाणार आहे, याची दक्षता तुम्ही घ्या, असे आयोजक मित्र यतीन भोईर यांच्याकडून आम्हाला कळवण्यात येत आहे. परंतु कौशल पाटीलने देखील माझ्याकडे आज 100 रुपयाचं कॅश प्राइज सातत्याने वाशी गावामध्ये त्यांचा सराव असतोच. रात्रीची वेळ झाली की नक्कीच आपण त्यांना पाहतच असतो. इथे फुल टॉस आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट लाईन, परंतु नो बॉलची सांगता होते. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहत आहे. पंच हेमंत पाटील या बॉलवरती एक धावा किती आहेत? यस पंच, नो बॉल आहे ना? यस. चार धावा आहेत. यस, 4 धावा मिळत आहे. यस, नो बॉलच आहे. चला आम्ही चेक केलोय, परंतु बॉल नो बॉल आहे. कंपनीच्या भरपूर वरती बॉल गेलाय, त्यामुळे नो बॉलची सांगता होती. नो बॉलला टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 53 धावा धावफलकावरती. 6 धाव्यांची आवश्यकता. 6 धावेची आवश्यकता आणि सामना फिनिश. सामना फिनिश. अखेर सामना इथे जिंकलाय श्रीकृष्ण 11 कोलशे धासंघ. अभिनंदन हाडलक टीम, संकेत 11 गावदेवी झुगाव टीम. हाडलक तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.